नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? बरेच असाल आणि बरेच राहता. सर्वांचं स्वागत आहे माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनेलवर सुद्धा. तर मंडळी, विषय काय झाला आहे, श्रावण महिना आहे तरी पण घरी मच्छी आणले. आता असं तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल, पण मम्मीनं आमच्यासाठी पहिलं व्हेज जेवण करून घेतलेलं आणि मच्छी आणलेली म्हणजे बाबांसाठी आणलेली. कारण माझे बाबा बघा आजारी असतात, त्यांना ते एक बेडरेस्ट पेशंट आहेत. मग आता त्यांची इच्छा होती मच्छी खायची. आता आपण त्यांची इच्छा काय आपण मारू शकत नाही, प्रत्येकाची शेवटी इच्छा असतात. बघा मी तर आता गेले काही दिवस पूर्ण व्हेजिटेरियनच झालो आहे, म्हणजे मी सगळंच सोडलेलं आहे. आता आमचा दादा आहे तो श्रावण पाळतो आहे. लहान भावाला काही भूक कंट्रोल होत नाही, तो कुठेही काही खातो आहे, मग तो काय श्रावण पाळतच नाही. आणि मम्मीला काही झेपत नाही. आणि बाबांचा काय विषयच नाही, त्यांना आम्हाला प्रोटीन बिटीन सगळं द्यायलाच लागतं आहे. त्याच्यामुळं त्यांना अंडी बिंडी आम्हाला रोजच द्यायला लागतात. त्यामुळं त्यांचं काय नाही. मग त्याच्यामुळं घरात मच्छी आणलेली. आणि आज दारासमोरनं कावळा लय ओरडायला लागलेला, म्हणून मम्मीनं त्यांना असं एका कागदावर तांदूळ घातलेलं. नाचण्याची भाकरी पण लय भारी लागते बघा मच्छीसोबत. जेव्हा मी खात होतो तेव्हा तर मला मच्छी लय आवडायची. ही मच्छी म्हणजे बांगडा आहे आणि असा फ्राय करून घेतला. तुम्ही मच्छी कसं करताय कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे फ्राय करण्याची तुमची पद्धत कशी आहे ते पण सांगा. आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे मंडळी, तर तुम्ही याला भरभरून साथ द्या, खूप प्रेम द्या. तुमच्या प्रेमाची, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. आणि बघा माझ्या बाबांची तब्येत ठीक नसते, त्याच्यामुळं कसं प्रत्येकाची त्याची इच्छा, आम्ही काही कोणाला फोर्स करू शकत नाही की तुम्ही श्रावण पाळा किंवा काय. आता मी खात नाही तर आता माझा प्रश्न झाला. आणि हे बघा ह्या पिल्लूचं काय वेगळंच चालू आहे. तसं या पिल्लूचं नाव आम्हाला अजून ठेवायचं आहे. आणि आज बाहेर इतकं छान वातावरण झालेलं ना, मस्तच ऊन पडलेलं बघा. आणि बाबांचं ताट तयार करून सगळं जेवण झालेलं, म्हणून ताट तयार करून त्यांना रूममध्ये आम्ही देत होतो. कारण ते काय चालू फिरू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना तिथंच सगळं रूममध्येच करावं लागतं. आणि ही आता उद्याची तयारी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा. बाय.